पहिले खाऊन घे, लहान आहेस का आता. तर आता इथे हिरव्या मिरचीचं वरण रेडी झालेलं आहे. कुठे चाललं वेदांत? बाईक रिपेअर करायला सांगू. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे बुधवार आणि आत्ता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. अजून देवपूजा माझी झाली नाही, तर आता पटकन देवपूजा करून घ्यायची. आणि आज सकाळी मी केसांना कलर केला होता, त्यामुळे आज डोक्याहून राहिली. खरेच केस माझे ग्रे झाले होते, तर कलर केल्यामुळे आता जरा बरं वाटतंय. तर चला मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज मला देवपूजा करायला थोडा लेट झाला, कारण 10:30 वाजले. 9:30पर्यंत पूजा करायची असते, परंतु काही कारणामुळे मला जर थोडं लेट झालं, कारण केसांना जरा कलर करायचा होता, त्यामुळे जरा मला आंघोळ करायला पण उशीर झाला. तर आता पटकन पूजा करून घेते. सुरुवातीला सर्व देवांना एका ताटात काढून घेते, त्यानंतर नवीन वस्त्र अंथरते. आधी देवघर व्यवस्थित पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर देवांना पाण्याने स्नान घालते. आणि आता देवांना स्नान घातल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून देव आता पुन्हा आपल्याला देवघरात ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीनेच मी नेहमी देवपूजा करत असते. देवांचं जे पाणी असतं ते मी झाडांना ओतते आणि त्यानंतर आता मी देवांना अष्टगंध वगैरे वाहून घेते. आणि त्याचबरोबर ज्या देवी वगैरे असतात, महालक्ष्मी देवी, यांच्या मूर्तींना हळदी कुंकू लावते आणि स्वतःलासुद्धा लावून घेते. त्यानंतर आता मी रांगोळी काढते. देवांच्या समोर नेहमी माझं स्वस्तिक असतं, म्हणजे दररोज मी स्वस्तिक काढत असते. त्याचबरोबर आता सध्या चातुर्मास सुरू असल्यामुळे दररोज चातुर्मासातली जी रांगोळी असते, म्हणजे 33 गोपद्माची, ती रांगोळी मी दररोज काढत असते. आणि जेव्हापासून मी ही रांगोळी काढते तेव्हापासून खूप छान पॉझिटिव्ह वाटतं मला. गेले 4 वर्ष झाले मी चातुर्मासामध्ये ही रांगोळी काढत असते. मला तो खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आता हे सगळं झाल्यानंतर आता इथे मी अगरबत्ती, धूप वगैरे लावून घेते आणि गणपती बाप्पाची आरती करून घेते. तर आता मी भेंडीची भाजी बनवते. बरेच दिवस झाले की तुला भेंडीची भाजी खावीशी वाटत होती, तर वेदाने काल भेंडी आणि गवार आणली होती. तर आता मी केतूसाठी भेंडीची भाजी बनवते. आज भाकरी नाही करणार आहे. बरेच दिवस झाले केतूला भाकरी खाऊन कंटाळा आला, त्यामुळे मी आता चपाती बनवणार आहे. तर आता सुरुवातीला पहिले पटकन भेंडीची भाजी बनवते, कारण कणिक मळल्यानंतर जास्त वेळ लागत नाही चपात्या लाटायला. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मी थोडंसं पनीरच्या पाण्यामध्येच कणिक भिजत घालते, त्यामुळे कणिक छान मऊसूद होते. तर आता इथे सर्व भेंडी मी बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही भेंडीची भाजी बनवते. तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आणि त्यानंतर लसूण घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला. लसणाने भेंडीला खूप छान टेस्ट येते. आणि लसूण घालून छान परतून घ्यायचं आणि सगळी भेंडी ओतल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, तुम्ही लाल तिखट खात नसाल तर हिरवी मिरची टाकू शकता. मी इथे हळद, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार टाकलं आणि छान परतून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. त्याला झाकायची पण गरज नाही, अशीच वाफवून मी घेतलेली आहे. भेंडीची भाजी झाल्यानंतर पटकन कणिक मळून घेतली आणि 5 मिनटं रेस्ट घेतली. 5 मिनटानंतर छान चपात्या लाटून घेतल्या आणि खूप छान मऊसूद अशा ह्या चपात्या झाल्या होत्या. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात करते, कारण दुपारी मी शूट घेतलं, त्याच्यानंतर माझी मोबाईलची जी चार्जिंग आहे ती संपली होती आणि मी चार्जिंगला लावला, मात्र माझा जो काही चार्जर आहे तो बहुतेक खराब झालेला आहे, तर चार्जच होत नव्हता. त्यामुळे मग वेदांना फोन केला, तेव्हा वेदांत म्हटला की तुझा चार्जर खराब झाला आहे, त्यामुळे आता मी घरी आल्यानंतर माझा जो चार्जर आहे त्याला तू चार्ज मी आत्ता शूटला सुरुवात केलेली आहे.
वेदांत आल्यानंतर थोडीशी चार्जिंग केली आणि आजचा व्हिडिओसुद्धा मला टाकायला अजून वेळ मिळालेला नाही आहे. तर आता तो व्हिडिओसुद्धा मला टाकायचा आहे, थोडंसं एडिटिंग करायचं आहे. तर सगळं एडिटिंग करते आणि मग त्याच्यानंतर जे काय मी शूट करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि आत्ता माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे. तर इथे मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि इथे डाळ भाताचा कुकर पण लावलेला आहे. तर आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये डाळ भात लावला आहे आणि आता मी चहा पिऊन घेते पटकन. तर आता मी चहा पिऊन घेते. तर चला मंडळी, मी चहा पिऊन घेते. आज जरा चहा करायला मला लेटच झाला, कारण आधी स्वयंपाक आवरून घेतला, वेदांचं पनीर वगैरे केला, त्याला खायला दिलं आणि आज जास्त चहाची क्रेविंग पण होत नव्हती आणि त्यामुळे मग आता म्हटलं आता थोडासा चहा पिऊया, कारण घशाला जरा आराम मिळतो गरम पाणी पिल्यामुळे. आणि जरा चहामध्ये मी लवंग वगैरे टाकले त्यामुळे बरं वाटायला लागले मला. तर म्हटलं आता चहा पिऊया. तर चला पटकन चहा पिऊन घेते. कुठे चालला वेदांत? बाईक रिपेअर करायला सांगूया. झालं जेवण झालं ना? जरा रात्री लवकर झोपत जा ना. हां, सकाळी उठायला लेट करायला लागलेस. गडबड होती मग सकाळी तुझी केतूची, दोघांचं एकाच टाइमला हे असतं ना उठणं. बरं आता ते लाईटचं आपलं हे कधी ठेवणार दुसरीकडे? असंच ठेवायचं वरती? आता जास्त यूज नाही होते ना, ते जागेवर ठेव जरा. तू कुठे निघालेस? बाईक रिपेअर करायला. कधी होणार कामं बाईकची? ठीक, जेवण तर झालंय तुझं ना, पण वेळेवर आहे. लवकर झोपायचं. जरा कुकर पण बंद करून जा ना. हा चल बाय. कुकरच्या शिट्ट्या झाल्याच्या, गॅस बंद केला. तर आता इथे मी डाळ फोडणी टाकते. हिरव्या मिरची लसूण कट करून घेतलेले आहे. तर आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप गरम झालं आहे तर यामध्ये राई घालूया. हिंग, त्यानंतर लसूण घालूया आणि मिरच्या. आज कढीपत्ता नाही आहे आणि कोथिंबीर पण नाही आहे, तरी पण ही डाळ खूप छान होते. तर आता याच्यामध्ये हळद घालते. तर आता यामध्ये पाणी घालते मी. यामध्ये तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी. यामध्ये आता थोडीशी साखर घालायची आपल्याला आणि आता मस्त अशी आपल्याला याला उकळी आणून द्यायची की वरण आपलं रेडी. तर आता इथे हिरव्या मिरचीचं वरण रेडी झालेलं आहे. गॅस बंद करते मी. तर आता रात्रीचे 9:30 वाजले आणि मॅडम बघा आमच्या काय करतात. टॅबवरती सिरियल लावली आणि बघते. कोणती बघती आहे? पहिले आधी जेवून घे ना बाळा, मग बघत बस. हां, पहिले खाऊन घे. लहान आहेस का आता? तर चला मंडळी, माझं जेवण झालं आहे. महेश आत्ताच आले, आता त्यांना पण जेवायला वाटते. आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.